अरे हे काय, एवढी तयारी कसली? तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून ठरत आलेला आमचा सौराष्ट्र दौरा अखेर सुरू झाला आणि त्यासाठीच ही सगळी तयारी केली होती. या प्रवासात आम्ही सोमनाथ, द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि गिरनार पर्वत ह्या सगळ्या पवित्र स्थळांना भेट देणार होतो. जेवढं जास्त फिरता येईल आणि पाहता येईल तेवढं सगळं अनुभवायचं हा आमचा निर्धार होता. सोमनाथ पोहोचल्यावर ज्योतिर्लिंगाच्या समोर वीर हमीरजी गोहिल यांचा पुतळा दिसला. मंदिर वाचवण्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या या शूर योद्ध्याच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आला होता. त्यावेळी मंदिरात आरतीची वेळ होती. दिव्य वातावरणात आरती घेतल्यानंतर मंदिराच्या परिसरात थोडा वेळ घालवला. सोमनाथाच्या समोर असलेले एक गुप्त मंदिर पाहिले. हे महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 17व्या शतकात बांधले होते. असे म्हणतात की मंदिरावर आक्रमण झाल्यावर अहिल्याबाईंनी मूळ ज्योतिर्लिंगाची प्रतिष्ठापना याच गुप्त मंदिरात केली, जेणेकरून भक्तांची श्रद्धा टिकून राहावी. मग पुढे निघालो महासंगमाकडे, जिथे हिरण, कपिला आणि सरस्वती नद्या अरबी समुद्राला मिळतात. या पवित्र संगमात स्नान केल्याने पुण्य लाभते असे मानले जाते. याच ठिकाणी सूर्य मंदिर, पांडव गुफा, ज्याला हिंगलाज माताची गुफा म्हणतात, तसेच श्रीराम मंदिर आहे. राम मंदिरात श्रीराम मंत्र लिहिण्याचा महायज्ञ सुरू होता. तिथे श्री गणरायाच्या विविध मूर्ती पाहायला मिळाल्या. मंदिराबाहेर भगवान परशुरामांची तपोभूमी आहे, जिथे त्यांनी दीर्घ तपस्या केली होती.
यानंतर गेलो बाणगंगा, समुद्र किनाऱ्यावरील तीर्थक्षेत्र. समुद्राच्या लाटांमध्ये 2 स्वयंभू शिवलिंगांचं दर्शन होतं. हीच ती जागा मानली जाते जिथे शिकारी राजांनी श्रीकृष्णाला बाण मारला होता. थोड्या अंतरावर भालका तीर्थ आहे, श्रीकृष्णाच्या आत्मपार्थिव विसर्जनाचे स्थान. श्रीकृष्णाची खास अर्धआडवी मूर्ती आहे जी त्यांच्या देहत्यागाच्या क्षणांची आठवण करून देते. आमचा पुढचा टप्पा द्वारका नगरी. संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्त पाहताना अप्रतिम अनुभव मिळाला. तिथे असलेले स्वयंप्रकट शिवलिंग दरवर्षी जून जुलै महिन्यात समुद्रात बुडते आणि भक्त नैसर्गिक अभिषेक मानतात. द्वारकाधीश मंदिरात ध्वज बदलण्याचा अनुभव सोहळा पाहिला. हा ध्वज दिवसातून अनेकदा बदलला जातो. तो 52 यार्ड लांबीचा असतो. असं मानलं जातं की द्वारका नगरीत 56 यादवकुळे राहत होते. त्यापैकी 4 मुख्य म्हणजेच भगवान श्रीकृष्ण, बलराम, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. उर्वरित 52 यादव याच ध्वजाने दर्शवले जातात. शहराच्या मध्यभागी रुक्मिणी देवी मंदिर पाहिले, जे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या दैवी प्रेमाचे प्रतीक आहे. शिवाय सुदामा सेतू व द्वारका बेटावरील प्राचीन मंदिरेही अनुभवली.
प्रवास पुढे चालू राहिला आणि दर्शन झालं नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. इथे अद्वितीय आध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळाला. दहा 1000 पायऱ्या चढून अखेरीस भगवान दत्तात्रयांच्या पादुकांचे दर्शन झाले. हा चढाईचा प्रवास कठीण असला तरी मनाला समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा होता. अशा रीतीने आमचा सौराष्ट्र दौरा संपला. पण सोमनाथाची आरती, द्वारकाधीशाचा ध्वज, नागेश्वरांचे दर्शन आणि गिरनार पर्वताची चढाई या सगळ्यांच्या आठवणी कायम मनात कोरल्या गेल्या. जय सोमनाथ, जय द्वारकाधीश आणि जय शिवराय.